बीड जिल्ह्यामध्ये वडवणी नावाचा तालुका आहे आणि वडवणी तालुक्यामध्ये उपळी नावाचे गाव आहे। या गावामध्ये 3 जून 2025 रोजी एक अतिशय गंभीर घटना घडली। दिनांक 1 जून 2025 रोजी गणेश बंडू घाडगे या तरुणाचं लग्न झालं होतं। 1 तारखेला लग्न झाल्यानंतर 3 तारखेला त्याच्या घरामध्ये सत्यनारायणाचा आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला होता। सत्यनारायणाच्या पूजेसाठी उपळे गावातील लोक आणि नातेवाईक पाहुणे बोलवण्यात आले होते। नवरीच्या घरच्या लोकांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। सकाळपासूनच सत्यनारायणाच्या पूजेची लगबग सुरू होती। पाहुणे मंडळी देखील घरी पोहोचले होते। गावातील लोक होते ते देखील पूजेसाठी घाडगे यांच्या घरी पोहोचले होते। नवरी आणि नवरदेव हे सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते आणि पूजेला बसल्यावर नवरीला एक फोन आला, म्हणून ती घराच्या पाठीमागे गेली आणि ती फोनवर बोलत बसली। फोन केल्यानंतर थोड्याच वेळात ती पूजेसाठी बसली आणि काही वेळात पूजा देखील संपन्न झाली। पूजा संपल्यावर जे पाहुणे मंडळी आणि गावातील लोक यांनी जेवणाचा कार्यक्रम सुरू केला। नवरीच्या माहेरचे काही लोक त्या ठिकाणी आले होते। त्यामध्ये एक ड्रायव्हर आणि 2 महिला होत्या। त्या तिघांना पाहिल्यानंतर गणेशची बायको म्हणजे नवी नवरी तिने आता गोंधळ घालायला सुरुवात केली। मला या घरात राहायचं नाही, मला या घरात त्रास होतो असं म्हणून ती मोठ्याने ओरडू लागली। आता नवरी पूजा करताना सकाळपासून शांत होती। नेमकं त्या 2 महिलांना ज्या की माहेराहून आल्या होत्या त्यांना पाहूनच ती नवरी मोठ्याने का रडत आहे आणि एवढा गोंधळ का घालत आहे हे कोणालाच कळत नव्हतं। पाहुणे मंडळी जेवत होते। गावातील काही लोक देखील जेवायला बसले होते। नेमकं काय प्रकरण चालू आहे हे कोणालाच काही कळत नव्हतं। त्याच वेळेस गणेश आणि गणेशचे वडील बंडू यांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती। त्या 2 महिला नवरी वैभवीला घेऊन गाडीमध्ये गेल्या आणि गाडीमध्ये बसून थेट वडवणी पोलीस स्टेशन गाठलं। वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या 2 महिला नवीनच रुजू झालेल्या PI वर्षा होगाडे यांना भेटल्या। वडवणी पोलीस स्टेशनच्या PI होगाडे मॅडम यांनी वैभवी आणि मनीषा यांना पाहिल्यानंतर त्यांना कॅबिनमध्ये बोलवलं आणि त्यांचं जे काही म्हणणं होतं, त्यांची जी काही तक्रार होती ती ऐकून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस नवरी वैभवी आणि तिची मैत्रीण मनीषा ननवरे हिने वैभवीच्या बाबतीत कशा पद्धतीने सासरचे लोक त्रास देत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। PI मॅडम यांनी ते सर्व ऐकून घेतले। 2 कर्मचारी उपळी गावात पाठवले आणि गावातून गणेश आणि त्याचे वडील त्यांच्याबरोबर काही नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतले। आता नेमकं प्रकरण काय झालं होतं हे कोणालाच काही कळायला तयार नव्हतं। नवरी वैभवी हिने अचानक असं काय केलं हे काही कळायला तयार नव्हतं, पण तिची मैत्रीण नेमकी त्याच वेळी त्या ठिकाणी कसं काय पोहोचली हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता। आता नवरा गणेश आणि त्याचे वडील त्यांच्याबरोबर त्याचे नातेवाईक हे सर्वजण पोलीस स्टेशनला आले होते। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी PI मॅडम वर्षा भोगाडे यांची भेट घेतली। PI मॅडमनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस ते घाबरून गेले। नेमकं काय प्रकरण आहे त्यांनाही काही कळायला तयार नव्हतं। अचानक नव्या नवरीने असा पवित्रा का घेतला हे त्यांना कळत नव्हतं। नवरदेव गणेश हा जवळपास एक 30 वर्षाचा तरुण होता। गेल्या अनेक वर्षापासून त्याचे वडील त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मुलगी काही भेटत नव्हती। त्यामुळे लग्नाचा प्रश्न प्रलंबित होता। वय वाढत चाललं होतं, त्यामुळे कसं तरी करून लग्न करावं असं बंडू घाडगे यांना वाटत होतं। गणेश आणि त्याचे आई वडील हे ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यामध्ये जात होते। त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये देखील मुलगी भेटते का याची चौकशी केली होती, परंतु त्या ठिकाणी देखील त्यांना काही मुलगी भेटली नाही। त्यामुळे त्याचे आई वडील अनेक महिन्यांपासून हैराण होते। बीड जिल्ह्यामध्ये शेलू नावाचं गाव आहे। या गावातील यमुना शिंदे हिची बंडू घाडगे यांची ओळख होती। त्यानुसार यमुना शिंदे यांचा अचानक घाडगे यांना फोन आला। ती म्हणाली, मुलगी शोधत आहात याची माहिती माझ्या कानावर पडली आहे। त्यानुसार बंडू घाडगे यांनी कुणी असेल तुमच्या पाहण्यात
तर सांगा, असा निरोप त्यांना दिला. त्यावर यमुना शिंदे यांनी एक मुलगी संगमनेर तालुक्यातील आहे असं सांगितलं. आता त्यानुसार गणेश देखील खुश झाला. बंडू घाडगे हे देखील खुश झाले, कारण ते भरपूर दिवस मुलगी शोधत होते. त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण त्यांना मुलगी काही भेटत नव्हती. आता त्यानुसार यमुना शिंदे यांनी एक स्थळ आणलं आहे. आता त्या स्थळाची आपण पाहणी करू. आता जशी मुलगी असेल ते आपल्या गणेशसाठी बायको म्हणून स्वीकारू असे बंडू घाडगे यांच्या मनात होतं. असा त्या दोघा नवरा बायकोंनी विचार केला होता. त्यानुसार त्यांनी मोना शिंदे यांना निरोप दिला की आम्ही ऊसतोडीचा पट्टा पडल्यानंतर गावाकडे येऊ आणि गावात आल्यानंतर मुलगी पाहण्यासाठी येऊ. आता गणेश यांचे वडील बंडू शिंदे यांनी कामे झाल्यावर पुन्हा यमुना शिंदे हिला फोन केला आणि सांगितलं की आम्ही 1-2 दिवसांमध्ये मुलगी पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे. त्यानुसार यमुना शिंदे हिने देखील संगमनेरला राम शेट्टे यांना फोन केला आणि म्हणाले की तुम्ही 1-2 दिवसामध्ये तुमची मुलगी वैभवीला घेऊन शेलू नावाच्या गावात पोहोचा. त्या ठिकाणी नवरदेव त्याचे आई वडील येणार आहे. आपण या ठिकाणी नवरी पाहण्याचा कार्यक्रम ठेवू आणि पुढील जे काही आपल्याला ठरवायचे आहे त्या पद्धतीने पुढे ठरवू. असं सगळं व्यवस्थित ठरलं होतं. बंडू घाडगे आणि त्यांचा मुलगा गणेश त्याचबरोबर इतर नातेवाईक शेलू गावात पोहोचले. शेलू या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी नवरी असलेली वैभवी, हिचे वडील, काका काकी आणि इतर 1-2 महिला त्या ठिकाणी आल्या होत्या. आता त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा नवरा नवरी पाहण्याचा कार्यक्रम झाला. वैभवीला गणेश पसंत पडला. गणेशला देखील वैभवी पसंत पडली आणि जे मुलीचे वडील होते राम शेट्टे यांना देखील मुलगा पसंत पडला होता. त्यामुळे सर्व काही बोलाचाली झाली आणि लग्नाची तारीख देखील त्याच दिवशी काढण्यात आली. 1 जून 2025 रोजी लग्न करायचं असं सगळं काही ठरवण्यात आलं. आता त्यानुसार घाडगे कुटुंब हे त्यांच्या उपळे गावात पोहोचले आणि शेट्टे कुटुंब त्यांच्या संगमनेर तालुक्यात पोहोचले. आता पहिला दिवस गेला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेट्टे कुटुंबाने यमुना शिंदे यांना फोन केला आणि सांगितलं, आमची परिस्थिती सध्या लग्न करण्याची नाही, आमच्याकडे पैसे नाही. तर त्यामुळे तुम्ही नवरदेवाच्या वडिलांना सांगा की तुम्ही जर समजा लग्नासाठी पैशाची आर्थिक मदत करत असाल अथवा मुलगी देण्याच्या बदल्यात तुम्ही जर आम्हाला 3 लाख रुपये देत असाल तर आम्ही तुम्हाला मुलगी देऊ. असा निरोप त्यांनी यमुना शिंदे यांच्याजवळ पोहोचला. आता यमुना शिंदे यांच्या कानावर जो निरोप आला होता त्यांनी तोच निरोप बंडू घाडगे यांच्या कानावर पोहोचला होता. आता बंडू घाडगे यांना हा निरोप पोहोचल्यानंतर ते थोडे हैराण झाले, कारण 3 लाख रुपये जमवणं काही शक्य नव्हतं. कारण अचानकच यमुना घाडगे यांनी आणि मुलीच्या वडिलांनी पैशाची मागणी केली होती. तरी देखील घाडगे यांनी थोडा विचार केला की गेल्या अनेक दिवसापासून आपण गणेशसाठी मुलगी शोधत आहोत, पण मुलगी भेटत नाही. आता जर मुलगी भेटली आहे तर आपण खर्च करायला काही हरकत नाही. आणि त्यानुसार त्यांनी काही पै पाहुणे मंडळी त्यांच्याकडून काही रक्कम उसने घेतली. जवळपास 3 लाखाची रक्कम जमा केली आणि यमुना शिंदे हिच्याकडे पोच केली. यमुना शिंदेने त्यातले 50,000 रुपये घेतले आणि 2.5 लाख रुपये रामशेठ यांच्याकडे पोच केले आणि त्यानुसार 1 जून रोजी त्यांचा विवाह पार पडला. आणि 1 तारखेला गणेश त्याची बायको म्हणजे नवीन नवरी वैभवी हिला घेऊन आता उपळे गावात पोहोचला. उपळे गावात पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला ते दोघेजण कुलदैवतेच्या दर्शन घेण्यासाठी गेले आणि आता तिसऱ्या दिवशी सत्यनारायण झाला की मग वैभवी तिच्या माहेरी जाईल. या उद्देशाने 3 तारखेला सत्यनारायणाचा आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता. आता जे पाहुणे मंडळी लग्नाच्या ठिकाणी येऊ शकली नव्हती त्यांना सत्यनारायणाच्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं होतं आणि त्यानुसार सत्यनारायणाचा दिवस देखील उजडला होता. वैभवीने घराच्या पाठीमागे जाऊन एक कॉल केला आणि त्यानंतर 4 व्हीलर गाडी त्यांच्या दारात पोहोचली. दारात पोहोचल्यानंतर त्या गाडीतून 2 महिला उतरल्या. त्यातली एक होती वैभवी हिची मैत्रीण मनीषा ननावरे आणि दुसरी होती यमुना शिंदे जी की मध्यस्थी करणारी होती. त्या दोघींना पाहिल्यानंतर वैभवीने मोठ्याने रडायला सुरुवात केली, गोंधळ घालायला सुरुवात केली. नेमकं काय प्रकरण आहे हे कोणालाच काही कळत नव्हतं, कारण आत्तापर्यंत
वैभवी पूजेला बसली होती. ती आनंदात होती आणि अचानक तिला काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला होता. वैभवी ही मनीषा आणि यमुना शिंदे यांच्याकडे गेली आणि त्या गाडीमध्ये बसून थेट पोलीस स्टेशनला गेली. आता पोलीस स्टेशनला जे नवीन PI आलेल्या होत्या त्यांनी आता बंडू घाडगे आणि त्यांचा मुलगा गणेशला देखील पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं आणि ज्या पद्धतीने गणेश, त्याचे वडील हे सर्व सांगत होते यावर पोलिसांचा विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी पुन्हा वैभवी, मनीषा आणि गाडीचा ड्रायव्हर यांची विचारपूस करायला सुरुवात केली. विचारपूस करताना आता 3 जणांना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करण्यात आली. त्यावेळेस तिघांच्याही बोलण्यामध्ये वेगवेगळे जबाब देण्यात आले होते. त्यामुळे आता पोलिसांना संशय आला होता की या प्रकरणामध्ये या तिघांनी काहीतरी गोंधळ केलेला आहे. त्यावेळेस पोलिसांनी जी गाडी आणली होती त्या गाडीची तपासणी केली. त्यावेळेस त्या गाडीमध्ये अनेक बनावट स्वरूपाचे कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले. आधार कार्ड बनावट होतं आणि इतर कागदपत्र देखील बनावट होती. त्यामुळे पोलिसांना 100% खात्री पटली. वैभवी, मनीषा, गाडीचा ड्रायव्हर आणि यमुना शिंदे अशा चौघांना पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलं. त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळेस सर्व काही भांडाफोड झाला गेला. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही अशा प्रकारचा उद्योग करतो याची कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयामध्ये ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.